सहकार्य करा. आपलं देखील सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. मुख्य व्यासपीठावरती जयेशदादा राऊत साहेब यांचं आगमन झालंय. त्यांच्या साथीनं रोहितदाजी भंडारी साहेब यांचं आगमन झालंय. त्यांचे मनपूर्वक स्वागत. एकदा जोरदार टाळ्या. फायनलचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. छोटे मोठे युद्ध इथे मात्र समाप्त झालेत आणि आता महायुद्धाला इथे मात्र सुरुवात झाली आहे. तब्बल आपण पाहतो या स्पर्धेमध्ये 32 संघाचा समावेश, 30 संघाचा घाशा गुंडाळला गेलाय आणि अखेर 2 संघ तुम्हाला या अंतिम लढतीमध्ये पाहायला मिळतील. एका बाजूला तुम्ही पाहताय संघ मैदानावरती खेळतोय अथर्व 11 भावाळे बी भिवंडी तालुक्यातील संघ, तर दुसऱ्या बाजूला तुम्हाला अंबरनाथ तालुक्यातील संघ पाहायला मिळेल. मैदानावरती खेळतोय श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवली. या चांगली लढत आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार आहे. शेवटची लढत आहे आज. मान्यवरांची मांदी देखील बरीच पाहायला मिळते. सन्मान्य मुख्य व्यासपीठावरील उपस्थित सर्व पाहुण्यांचं मान्यवरांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतोय सन्मान्य जयेश शेठ राऊत साहेब इथे उपस्थित आहे. त्यांचं देखील मनपूर्वक एका धावेच्या मदतीनं धाव फलक पोहोचेल. तब्बल 1 या धावसंख्येवरती 1 ऑन बोर्ड. नाणेपैकी जिंकले टीम बावले बी या संघाने आणि बॅटिंगचा निर्णय घेतला. आमंत्रित केले समोरच्या टीमला फिल्डिंगसाठी. एका बाजूला श्री गणेश मानकिवली या संघ खेळतोय. बिग फाईट बॅटल पाहायला मिळते. कोण ठरेल या स्पर्धेचा चॅम्पियन संघ ते थोड्याच वेळात आपल्याला जरूर पाहायला मिळणार आहे. रिझल्ट अजूनही बंद लिफाफ्यामध्ये. कोण जिंकेला सामना. एका बाजूला बदलापुरातील नामांकित संघ तर दुसऱ्या बाजूला भिवंडी मधील एक नावाजलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडला आपण पाहतो बॅटर योगेश बालेकर. पॅन फ्रॉम बावले बी. बॉल तयार पंकज बोले. ओहो यावेळेस लॉफ्ट केलाय. कवच्या दिशेने फटका सजवलाय. बॉल थांबणार नाही. बॉल चाललाय सीमा रेखा पार. चौकार 4. पुरुष एकदा बॉल ऑफ द यार्ड होतोय. पंकज बोले बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज. राईट अमोर द विकेट. यावेळेस देखील त्याच दिशेने फटका सजवला. बॅक टू बॅक आलेला हा पुनश्च एकदा धमाकेदार चौकार 4. लाईट देखील इफेक्ट करते. थोडंसं स्पीडअप करा. बघा बराच वेळ देखील झालाय. काळोख देखील पडतोय. पुरुष एकदा बॉल ऑफ तयार. नेक्स्ट बॉल. पंकज बोले बॉलिंग ट्रॅक वरती. फुल टॉस बॉल होता. ऑन साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. मिड विकेट मध्ये फिल्डर आहेत आणि यावेळी चुकी घडत असताना बॅक टू बॅक आलेला हा अजून एक धमाकेदार चौकार 4 रन्स. अगदी फुटबॉल स्टाईल मध्ये बॉल अडवण्याचा प्रयत्न होता, परंतु मी तर म्हणेन यावेळेस गोल मारला होता आणि त्या स्टाईलने यावेळेस बॉलला सीमारेषा पार ढकलला. नेक्स्ट बॉल यावेळेस पुन्हा एकदा बॉल तयार. लाईन पाहावी लागेल. लाईन खराब आहे. व्हाईट बॉलचा कॉल आला अवे फ्रॉम द बॉडी ऑफ सिक्सच्या बराच बाहेर यावेळेस बॉल पाहायला मिळतोय. अतिरिक्त धावेच्या मदतीने धावफलक पोहोचलाय 14 या धावसंख्येवरती. 14 ऑन बोर्ड. षटक क्रमांक पहिला अजूनही प्रगतीपथावरती. 5 बॉलचा खेळ समाप्त झालाय आणि 14 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. आज बरेचसे प्रेक्षक त्या वर्ग उपस्थित झाले. संध्याकाळचं सत्र ही स्पर्धा आपण पाहतोय लाख मोलाची स्पर्धा आहे. कारण आता जय भवानी मित्रमंडळ सावरे आयोजित स्वर्गीय जनार्दन शेठ बोहीर व स्वर्गीय दत्तात्रय शेठ भगत स्मृती चषक 2025 चे थरार आणि महत्वपूर्ण विकेट. वाघाची शिकार केली. मोठा मासा घाला लागत असताना योगेश बालेकर बॅक टू डकआउट बाद. नितीन भोईर आयोजक एक नंबर नाव गाजतई ठाणे जिल्ह्याला. नितीन भोईर आयोजक एक नंबर नाव गाजतई ठाणे जिल्ह्याला. नितीन भोईर आयोजक एक नंबर नाव गाजतई ठाणे जिल्ह्याला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये वेदांत आलाय.
संकट मोचन असं कामगिरी सातत्याने बावळे बी यांच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळते. जेव्हा जेव्हा बावळे बी हा संघ अडचणीत निर्माण होतो त्यावेळेस नाव प्रथमतः घेतलं जातं ते म्हणजे वेदांतचं. वेदांत आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतो. वेदांत गुळवी बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती देवेंद्रला आपण पाहतोय. षटक क्रमांक दुसरा ओव्हर नंबर 2 कॅप्टननी जिम्मेदारी सोपवली देवावरती आणि नावाप्रमाणे कामगिरी करावी लागेल. पहिला बॉल ओहो यावेळेस आपण पाहतोय सबमरीन डिलिव्हरी अगदी टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिला आणि डॉट बॉलची सांगता. यावेळेस आपण पाहतोय मानकुली टीमचे प्रेक्षक वर्ग देखील भरपूर पाहायला मिळतो. पाठीराखे त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. संपूर्ण आपण पाहतोय जोविली गाव असेल मानकुली गाव संपूर्ण आज इथे उपस्थित आहेत कारण की दोन्ही संघ आज इन ऍक्शन मध्ये खेळताना जरूर पाहायला मिळालेत. आणि नक्कीच बदलापूर वांगणी धमाक्यामध्ये देखील 2 मॅच कंटिन्यू बॅक टू बॅक जिंकले देखील आहेत श्री गणेश मानकुली संघ. त्यांचं देखील यावेळेस कौतुक करावं तितकं कमी आहे कारण की सध्याच्या घडीला मी म्हटल्याप्रमाणे चर्चेत असलेला संघ मानकुली आणि आज देखील आपण पाहतोय इन ऍक्शन मध्ये मेगा फायनल मध्ये. परंतु प्रथम क्रमांकाचा मानकरी कोण पटकवणार. एका बाजूला आपण पाहतोय फाईट करत असताना श्री गणेश मानखिवली तर दुसऱ्या बाजूला फाईट करत असताना अथर्व एंटरप्राइजेस बावले बी हा संघ पाहायला जरूर मिळतोय. सेकंडला आपण पाहतोय वेदांत गुळवी आलेत बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये. हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याची ओळख आहे. ओहो यावेळेस नावाप्रमाणे आपली छाल सोडत असताना मैदानाच्या आतमध्ये बॉलला पाठवलाय सीमा पार आलेला हा षटकार सिक्सर. सन्माननीय आदरणीय जयेश शेठ राऊत यांचा त्या कटआउटला जर बॉल लागला तर आपण पाहतो यावेळेस राजेशजी भगत यांच्या वतीने तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. राहताने कॅश प्राइजची भरमार शेवटची मॅच आणि शेवटच्या मॅच मध्ये एटीएम ऑन झालेला आहे. बावीस धावा फलकावरती 22 ऑन बोर्ड. षटक क्रमांक दुसरा प्रगतीपथावरती ओव्हर नंबर 2 आणि 22 धावा फलकावरती पाहायला मिळतात 22 ऑन बोर्ड. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा बॉल होती या देवेंद्र बॉलिंग ट्रॅक वरती राईट मोर द विकेट. ओहो यावेळेस आपण पाहतोय हाफ ट्रॅकर बॉल होता फुल केला स्क्वेअर लेगच्या दिशेने फिल्डर आहेत डीप मधून आलेत उचलतील फेकतील तोपर्यंत एकच धाव आहे. एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचले 23 ऑन बोर्ड. 23 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 5 बॉलचा केस समाप्त झालाय आणि 23 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा बॉल आहे या षटकामधील लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. दुसऱ्या षटकातील शेवटचा बॉल पाहायला मिळतोय. बॉल तयार आहे राईट अबाउट द विकेट. ओहो यावेळी स्लोवर डिलिव्हरी पाहायला मिळते. काय गोलंदाजी लाजवाब पूर्णपणे गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. चेंज ऑफ पेस चेंज ऑफ लाईन त्यावेळेस आणि डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना जरूर पाहायला मिळाली. यावेळेस कमबॅक करत असताना टीम श्री गणेश मानकुली या संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आज एक वेगळी ऊर्जा एक वेगळं यावेळेस कमबॅक मिळतं म्हणेन श्री गणेश मानकुली या संघाचा जरूर पाहायला मिळतोय. आज संध्याकाळचं सत्र आपण पाहतो एक चांगली कामगिरी करत असताना खरवई या मैदानावरती देखील आपल्या नावाची छाप सोडून येत असताना हा संघ आपल्याला या क्रीडा नगरीमध्ये नक्कीच दाखल झालाय. बदलापूर वांगणी धमाक्यामध्ये देखील 2 मॅच जिंकलेत आणि इन ऍक्शन मध्ये तिथून डायरेक्ट खेळून हा संघ इथे उपस्थित झाला. त्यांचं देखील विशेष आभार कौतुक आहे. याच दरम्यान आपण पाहतोय हिरामनजी भगत साहेब यांचं देखील आगमन झाले संध्याकाळच्या सत्रामध्ये. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. बॉलिंग ट्रॅक वरती प्रशांतला आपण पाहतोय ओव्हर नंबर 3 षटक क्रमांक 3. ओह यावेळेस लॉफ्ट केलं उडवला ऑन साइडला फिल्डर आहेत राज होते तिथे. दुसरा धाव्याचा कॉल आणि बघता बघता या 2 धावा जरूर कंप्लीट झाल्या. 2 धाव्याच्या मदतीनं धावफलक पोहोचेल तब्बल 25 ऑन बोर्ड. 25 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पहिल्या बॉलवरती जरूर 2 धावा आल्या. यावेळेस पाहावं लागेल बावले बी या संघ किती धावांपर्यंत मजल मारेल कारण की जर पाहिलं तर संध्याकाळचं सत्र थोडंसं यावेळेस धावा आपल्याला जरूर कमी पाहायला मिळतात. बावळे बी म्हटलं तर आजच्या दिवसामध्ये ज्यांनी वर्चस्व गाजवलं आजच्या दिवसामध्ये चांगली कामगिरी केली मोठमोठ्या संघाला परास्त करून हा संघ इथे उपस्थित झाला. स्लोवर गती यावेळेस ऑन साइडला फक्त आणि फक्त दिशा दाखवली. बॉल चालला 1 बाउन्स सीमा पार आलेला हा बाट मधून चौकार.
खरं आता आपण पाहतोय उद्योजक सन्माननीय विजयजी शिंदे साहेब त्यांचं आगमन झालं, त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे, वेलकम. आता आदरवाडीचे उद्योजक आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. विजयजी शिंदे साहेब, आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत, वेलकम, सुस्वागतम या स्पर्धेच्या माध्यमातून. ओहो, यावेळी स्कूल टप्पाचा बॉल होता, निलेश होते तिथे, चांगली फिल्डिंग, चांगलं स्टॉप केलं. आता पेट्रोल बाई या नावाने सातत्याने प्रसिद्ध आहेत. काय फिल्डिंग पाहायला मिळाली, स्टॉप केला बॉलला, डॉट बॉल ते सांगता होत असताना मैदानाच्या आतमध्ये चांगली फिल्डिंग, टाळ्यांचा गजर होतोय, शिट्ट्या वाजतायत यावेळेस, कारण की आपल्या विभागातील आपल्या परिसरातील संघ खेळतोय. टीम मानखेवली, त्याचे पाठीराखे भरपूर पाहायला मिळतात, त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. एका बाजूला आपण पाहतोय बावाले बिया संघ खेळतो, तो दुसऱ्या बाजूला टीम मानखेवली, टाळ्यांचा गजर चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. बॉलर प्रशांत भोईर बॉलिंग ट्रॅक वरती हवेमध्ये, बॉल बराच काळ बॉल हवेमध्ये पाहायला मिळतोय, फिल्डर येतात आणि यस व्हॉट अ झेल, आता मात्र परतावं लागेल. मोठा मासा गाळाला लागत असताना सूरज केने, एक मोठं नाव मैदानाच्या बाहेर जात असताना सूरज केने बॅक टू टक आउट. बाद ऋतिक भोईर आयोजक एक नंबर, नाव गाजतई ठाणे जिल्ह्याला. नितीन भोईर आयोजक एक नंबर, नाव गाजतई ठाणे जिल्ह्याला. एक नंबर. आता कॅप्टन कौल मैदानाच्या आतमध्ये, सुजितला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये गेला, कॅप्टन आहे टीमचे, पूर्णपणे जिम्मेदारी असेल सुजितच्या खांद्यावरती. शेवटचे 2 बॉल अजूनही उर्वरित आहेत, 29 धावा फलकावरती आहे. नेक्स्ट बॉल प्रशांत भोईर बॉलिंग ट्रॅक वरती आहे, हाफ ट्रॅकर बॉल उडवलाय यावेळेस ऑन साइडला, परंतु मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. फिल्डर जज करतात, प्रयत्न चांगले होते, एफर्ट्स होते, जजमेंट चुकीचं पाहायला मिळतोय. बॉल चाललाय सीमा पार, आलेला हा चौकार. जरूर पाहायला मिळालं, चौकार आला. आज 4 धावाने मी तर म्हणेन संजीवनी देण्याचं काम केलं स्कोर कार्डला. धाव फलक पोहोचले तब्बल 33 ऑन बोर्ड, 33 धाव फलकावरती. शेवटचा बॉल आहे, निर्णायक बॉल. ओहो, यावेळी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड उडवलाय. इथे मात्र लढता लढता पडलं तरी चालेल, त्याचा मला खंत नाही, परंतु शांत बसला मी का बावळे बीटचा संत नाही. ठोकला या षटकार, शेवट गोड करणारा सिक्सर. थँक्यू. पहिले सत्र कंप्लीट झाले, धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 39 आणि 40 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. येणारे 18 बॉल आणि 40 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. एक चांगली मॅच, चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. याच दरम्यान आपण पाहतोय सन्मान्य वामनजी बोपी साहेबांचे ते आगमन झालं, त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम साहेब, आपण या, आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. आता आपण पाहतो ही स्पर्धा जय भवानी मित्र मंडळ सावरे आयोजित, ही स्पर्धा भरपूर मोलाचा वाटा संपूर्ण जय भवानी मित्र मंडळ यांनी देखील केलं. त्याच दरम्यान आपण जर पाहिलं तर वामन बाबा भजनी मित्र मंडळ, त्यांचं देखील कौतुक करावं तितकं कमी आहे. विशेष त्यांचं देखील कौतुक केलं जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून, कारण की बरीचशी मेहनत आहे. मचिंद्रजी भोईर साहेब देखील नुकतेच आपण पाहिलं दुपारच्या सत्रामध्ये ते उपस्थित होते आणि त्यांच्या माध्यमातून देखील शुभेच्छा आल्या त्या स्पर्धेसाठी. आणि ही स्पर्धा आपण पाहतोय खरं आता ही स्पर्धा लाच जवाब स्पर्धा आपल्याला जरूर पाहायला मिळतं. कुमार तिथे होते, फिल्डिंग थोडीशी चुकीची झाली.
समितीचे उपाध्यक्ष राहुलजी चव्हाण सर. आवाज एक बदलापूरचा करताना संपूर्ण आपण जर विचार केला, ठाणा असेल रायगड असेल, ज्याचा आवाज आपल्याला जरूर ऐकायला मिळतो. राहुल चव्हाण सर, ओट यू कॉम्बॉक्स. बांब लाडक्या क्रिकेट रसिकांचं मी राहुल नामदेव चव्हाण मानकिवरी बदलापूर या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय हार्दिक मनपूर्वक स्वागत. स्पर्धा तुम्ही पाहताय बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणी संयुक्त विद्यमान ही स्पर्धा तुम्हाला जरूर पार मिळेल. जय भवानी मित्रमंडळ सावरे आयोजित ही स्पर्धा तुम्ही पाहताय. स्वर्गीय जनार्दन शेठ भोईर व स्वर्गीय दत्तात्रय शेठ भगत स्मृती चषक 2025 पर्व तुम्हाला जरूर पार मिळेल. आणि खास करून दोन्ही मान्यवरांच्या नावाला उजाळा देण्याचं काम करतायत नितीनजी भोईर असतील, तदनंतर ऋतिकजी भोईर यांच्या स्वप्नातून साकार झालेली भव्य दिव्य स्पर्धा तुम्हाला पार मिळेल. सह्याद्रीचा सिंह गरजतो शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतो या स्पर्धेमध्ये जे प्रेक्षक जोडले गेलेत त्यांचं मनपूर्वक स्वागत. पहिला बॉल आणि चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. मैदानावरती श्री गणेश मानकिवली संघ खेळतोय आणि मानकिवली गावावरती नेहमीच ज्यांचं प्रेम राहिले ते आमचे उमेशजी लक्ष्मण भोसले यांच्याकडून सलग 3 बॉलवरती 3 षटकार किंवा 3 चौकार जर आले तर तब्बल 3000 रुपयाचा कॅश प्राइज देऊन त्या खेळाडूला सन्मानित करण्यात येईल. पहिला बॉलवरती चौकार ठोकलाय पंकज बोलीच्या बॅटमधून. या 4 धाबा 40 धाबाचं टार्गेट या मॅचमध्ये, त्यामुळे आता धावफलक भरपूर वेगाने पुढे सरकतोय. सूरज रिवर्स अटेम्प्ट केलाय, वार शॉट, दुसरा देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलगचा दुसरा चौकार येतोय पंकज लक्ष्मण भोलेच्या बॅटमधून आणि जर तिसरा आला तर उमेश लक्ष्मण भोसले यांच्याकडून तब्बल 3000. 4 धाबा. या स्पर्धेत या स्पर्धेचा आनंद घेत असताना मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. 2 बॉलवरती 2 चौकार वसूल केले. तिसरा बॉल विकेट करण्याचा प्रयत्न फसला. दरम्यान डॉट बॉलची आता समाप्ती होत असताना बॉटम पार्टच्या मधनं बनणार बेग तुम्हाला जरूर पार मिळेल. धावफलक पूर्णपणे स्थिरावले. 8 आकड्यावरती तुम्ही पाहता टीमची टोटल जाऊन पोहोचले. दोन्ही संघ आज मैदानावरती प्रांतांची पराकाष्ठा करतात. म्हटलं जातं ना 2 अक्षराचं लक, 2.5 अक्षराचं भाग्य, 3 अक्षराचं नशीब, 3.5 अक्षराची किस्मत. या साऱ्या गोष्टी जर मैदानाच्या बाहेर सोडताय आणि मैदानावरती 4 अक्षराची मेहनत तुम्ही जर करताय ना तर तुम्हाला यशापासून कोणी रोखू शकत नाहीये. आणि आता तीच मेहनत तुम्हाला पार मिळेल. मैदानावरती पंकज भोले याच्या बॅटमधून नेहमीच निघतात आगीचे गोळे. बॉल सीमा पार, सिक्सर. टीमच्या दरम्यान मॅच तुम्हाला पार मिळेल. भरपूर प्रेक्षक इथे मात्र जोडले गेलेत. भास्कर निर्माळे, गुरुनाथ खाडे, रुपेश मराडे तुमचंही कौतुक. या स्पर्धेच्या माध्यमातून कोणत्याही कटआउटला जर डायरेक्ट हिट होतोय ना बॉल तर इथून मात्र तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज देऊन सन्मानित करण्यात येईल. सीतारामजी भोईर यांच्या माध्यमातून हे कॅश प्राइज आता लावण्यात आलाय. धावफलक तुम्हाला पार मिळेल. एका धाब्याच्या साथीने पुढे सरकतो. टीमची टोटल फलकावरती जाऊन पोहोचली. फलकावरती 15 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. टीमची टोटल स्कोरवरती 15. भरपूर वेगाने क्षेत्ररक्षक पोहोचले होते. रोशन मुसळे या स्पर्धेचे शिल्पकार आहेत, त्यांच्याकडून शुभेच्छा आलेत पूर्ण आयोजनाला आणि टीम मानकिवलीला देखील त्यांच्याकडून शुभेच्छा आहेत. त्यांचे आम्ही कौतुक करू. क्षेत्ररक्षण उच्च दर्जाचं जरूर पार मारलं. पंकज बोलेच्या बॅटमधून धावफलक 15 या आकड्यावरती आता स्थिरावलाय. ही स्पर्धा जिंकली तर इथून मात्र 10,000 रुपयाचं पेट्रोल मोनिश पाटील बेलवडी यांच्याकडून देण्यात येईल. जे पाटील पेट्रोल पंपचे ओनर आहेत. विकेट करण्याचा प्रयत्न होता, पूर्णपणे फसला आणि अखेर डॉट बॉल.
हेच खरं तर 15 धावा जोडल्या गेल्या. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 25 ची गरज आहे. चला आमचे मच्छिंद्र गायकर जे दापिवलीचे आहेत त्यांना या स्पर्धेमध्ये आमंत्रित केलं होतं, परंतु काही कारणास्तव ते येऊ शकले नाही. त्यामुळे त्यांनी सांगितलंय भरपूर साऱ्या शुभेच्छा आहेत नितीनजी भोईर, ऋतिकजी भोईर यांच्यासाठी आणि दिनेशजी गायकर यांच्याकडून देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा आल्यात या स्पर्धेला. त्यांचाही शुभेच्छाचा आम्ही स्वीकार करू. 12 चेंडूचा खेळ आता शिल्लक या मॅचमध्ये जिंकण्याकरिता 25 धाबाची गरज आहे. 12 मध्ये 25 बनतील का हा प्रश्न उभा आहे. परंतु या मैदानावरती ज्याने यस 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 25 धाबाची गरज आहे. 40 धावांचं टार्गेट आहे सुजित, लक्षात असू द्या. 12 चेंडू 25 ची गरज आहे. परंतु या मॅच मध्ये आता शेवटचे 2 बॉलवरती आलेले 2 मोठे फटके, जेल सुटला, एक चौकार आला, तदनंतर एक षटकार आला. या धाबा भरपूर काही मॅटर करतील. या 10 धाबा योगेश भालेकर गोलंदाजी मार्गवरती दाखल झालाय. षटक क्रमांक 2 चा खेळ जरूर तुम्हाला पार मिळेल. गोलंदाजी मार्गवरती दाखल होतो राऊंड द विकेटनं. ऑन साइडला खेचलाय पहिला बॉल. योगेश भालेकर त्याच्या गोलंदाजीतून निघतात अगलीच्या ज्वाला, परंतु पंकज भलेच्या बॅटमधून निघतोय तोफेचा गोळा. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, डीप स्कोर लेग, सीमारेषा पार, षटकार. खर तर या स्पर्धेवरती भरपूर प्रेम आहे योगेश राऊत साहेबांचं, कारण 3 दिवस आम्ही पाहतोय नितीनजी भोईर यांच्यासोबत जोडले जातात. खर तर व्हिडिओ कॉलिंगच्या माध्यमातून साहेब देखील जोडले होते या स्पर्धेमध्ये आणि युट्यूबच्या माध्यमातून देखील योगेश राऊत साहेब या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचं आम्ही मनपूर्वकाने हार्दिक स्वागत करू. षटकार इथे ठोकलाय, धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल पुढे सरकत असताना 21 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. 11 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये जिंकण्याकरिता अजूनही 19 धाबांची गरज आहे. 11 बॉल 19 धाबाची गरज. योगेश भालेकर आता सज्ज होतोय. अजून एक यूं ही नहीं गिरता है पुल कर्म की झोली में, कर्म की शाख को हिलाना पड़ता है, कुछ नहीं होता अंधेरे को कोसने से गुरु, अपने हिस्से का दिया खुद को ही जलना पड़ता है. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. निसारबाई शेख स्पर्धेचा आनंद घेतात. महाराष्ट्र पोलीस भरपूर खुश आहेत कारण संघ मानकिवली चांगली कामगिरी करतोय आणि त्यांचे जवळचे मित्र पंकज भोले त्याच्या बॅटमधून आगीचे गोळे, षटकार. धाबाची गरज आहे. फायनल जर जिंकली तर आयोजकांनी सांगितलंय मोनीजी पाटील साहेब बेलवली गावचे उद्योजक समाजसेवक पाटील पेट्रोल पंपचे ओनर त्यांच्याकडून 10,000 रुपयाचं पेट्रोल मोफत देण्यात येईल. फायनल जिंकणाऱ्या या टीमला या मॅच मध्ये जयजी राऊत साहेब योगेशजी राऊत साहेब यांच्याकडून मालिकावीरासाठी बाईक आहे. या स्पर्धेमध्ये तिसरा देखील बिगिट करण्याचा प्रयत्न होता, बॅटवरती नाहीये. दरम्यान एक चिकी सिंगल धावी ते मात्र एकवटी जातीय. उमेशजी लक्ष्मण भोसले साहेबांनी सांगितले जर 3 बॉलवरती 3 षटकार आले तर 3,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे, परंतु इथे 2 आलेत. कृष्णा धुमाळ साहेबांचं आगमन झालंय, त्यांचे मनपूर्वक स्वागत. जयजी राऊत साहेब यांच्या कटआउटला जर चेंडू हिट होतोय डायरेक्ट तर नितीनजी भोईर आणि ऋतिक भोईर यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. चला खेळाडू कक्षाचा ताबा घ्या टीम मानकिवली आणि आता पांडेला सामोरं जावं लागेल कारण स्पर्धा बदलापूर आणि मागणी संघटनेच्या माध्यमातून आहे, त्यामुळे आपणास विनंती आपण थोडेसे मागे या. आमचे मित्र पप्पू या मॅचचा आनंद घेतात. पप्पू स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या मॅच मध्ये जिंकण्याकरिता 11 धाबाची गरज आहे. शेवटचे 2 बॉल इथून मात्र शिल्लक आहे. या मॅच मध्ये पंकज भोले कशा प्रकारची कामगिरी करतोय. 8 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे. 11 धाबाची गरज आहे. ड्राईव्ह केलाय, ऑन साइडला खेळलाय, डीप मध्ये खेळाडू उपस्थित, एक सिंगल धावे ते माहिती आहे. धावफलक सिंगलच्या साथीने आता पुढे सरकत असताना शेवटचा बॉल भरपूर महत्वाचा आहे. दत्तात्रय शिंदे यांचं आगमन झालंय, त्यांचे मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. 7 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे. या मॅच मध्ये जिंकण्याकरता अजूनही 10 धाबाची गरज आहे. भरपूर सारे प्रेक्षक इथे मात्र जोडले गेले, त्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. प्रेक्षकांचा महापौर तुम्हाला पार मिळेल. आगरी समाज उन्नती मंडळ अध्यक्ष दिलीपजी गणपत बैकर साहेब, हर्षदजी बैकर, अभिनवजी बैकर, पोलीस पाटील अमोलजी बैकर, अनिकेतजी बैकर यांच्याकडून देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात टीम मानकिवलीला. त्यांचाही शुभेच्छाचा मी स्वीकार करू. आणि दुसऱ्या बाजूला विवेकदादा तरे जे मात्र अशेळेचे आहेत त्यांच्याकडून देखील बावळे टीमला शुभेच्छा येतात, त्यांच्याही शुभेच्छांचा आम्ही स्वीकार करतो. शेवटचे 6 बॉल या मॅचमध्ये आता जिंकण्यासाठी आपण पाहतोय 10 धाबाची गरज आहे.
6 चेंडू 10 धाबा. मी आधीच म्हटलं होतं 10 धाबा शेवटच्या 2 बॉलवरती आल्या. झेल सुटल्यानंतर ते धाबा किती मॅटर करतील या मॅचमध्ये हे देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण कुमार नवले जो मात्र चांगला क्षेत्ररक्षक आहे त्याने झेल निसटला, परंतु त्यानंतर 10 धाबा तिथे वसूल केल्या आणि आता अखेरचे 6 बॉल शिल्लक आहेत. 10 धाबाची गरज आहे. चला पाण्याची मागणी करतात, जुना चेंडूची मागणी करतात. चला जुना चेंडू पोचवा. चला पाणी वगैरे घेऊन जाऊ नका, कारण वेळ अधिकचा खर्च करू नका. पंकज पाण्याची गरज आहे का? चला पाणी घेऊन जा, कारण ऑलरेडी 2 सामने खरवईच्या मैदानात खेळलेत, तिथे जिंकून इथे दाखल झालेत. चला अधिकचा वेळ खर्च करू नका. चला ऋतिक लवकरात लवकर जा. 6 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे या मॅचमध्ये. जेव्हा जेव्हा मोठा संघ मैदानावरती खेळतोय ना त्यावेळेस चांगले बॅटिंग पंकज बोलीचे आपण नेहमीच पाहिले, परंतु दुसऱ्या बाजूला देखील आजचा दिवस गाजवलाय. टीम भावाळे बी संघानं योगेश बालेकर, सूरज केने चांगला क्रिकेट आज त्यांनी खेळलाय, परंतु 24 चेंडूमध्ये 90 धावांची इनिंग पंकज बोलीची आम्हाला आज देखील आठवण आहे. दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय खरं तर वीर तानाजी दापोडे ही स्पर्धा जिंकत असताना भरपूर चांगला खेळ दाखवलाय टीम भावळेच्या बॅटर आपण पाहतोय सूरज केनेनं. आणि मालिकावीराची बात केली तर 2 मालिकावीर सलग जिंकलेत. आपण पाहतोय खरं तर सूरज केनेच्या माध्यमातून 4 बाईक त्याच्या नावावरती आहेत. नवनाथ मुकणे आले षटक क्रमांक तुम्ही पाहताय, तिसऱ्या घेऊन गोलंदाजी मार्गपती दाखल झालाय. या मॅचमध्ये 40 धावांचं टार्गेट होतं. पहिला बॉल डॉट आलाय. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 10 धावांची गरज या मॅचमध्ये. इथून सिंगल डबलने देखील हा सामना जिंकू शकते टीम मानकिवली, परंतु या मॅचमध्ये कशा प्रकारचा खेळ करतील, कारण समोर तुम्ही पाहताय भिवंडी तालुक्यातील एक मोठा संघ खेळतोय, त्यामुळे या मॅचमध्ये तुम्हाला जरूर संघर्ष दोन्ही बाजूला पाहायला मिळेल. नवनाथ दाखल झाला या मॅचमध्ये राईट नंबर विकेटनं. बिगिट करण्याचा प्रयत्न, सलगचा दुसरा डॉट बॉल तुम्हाला पार मिळेल. या मैदानावरती आता सलग 2 बॉल टाकलेत नवनाथ मुकलेनं. अंधार देखील पडतोय या मॅचमध्ये, त्यामुळे आपण पाहतोय आता संघ थोडासा बॅकफूट वरती पाहायला मिळेल. श्री गणेश मानकिवली, भरपूर सारे प्रेक्षक इथे मात्र जोडले गेलेत. मुंगीलाही शिरकाव करायला आता जागा नाहीये मैदानाच्या मध्ये, कारण हा सामना आता तसा रंगत असताना शेवटच्या क्षणामध्ये हा सामना जरूर तुम्हाला पार मिळेल. आणि म्हणून तर आम्ही म्हणतो ना, जिथे जिथे प्रेक्षकांचा महापूर त्यामचा कुळगाव बदलापूर, और इस बदलापूर के सरजमी के ऊपर एक बड़ा मुकाबला चलता हुआ दोस्तों. खोदून काढण्याचा प्रयत्न होता, पायावरती चेंडू अदळलाय. दरम्यान एक सिंगल तर तिथे एकपट्टी दुसरीचा प्रयत्न करतात. स्ट्राईक हवी आहे पंकज बोलेला. दरम्यान तिसरा सलगचा डॉट बॉल आता जरूर पार मिळेल. एक सिंगल इथे एकपट्टी, 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे या मॅच मध्ये. आणि आता जिंकण्याकरिता आपण पाहतोय जबळ जबळ 9 धावांची गरज. चला श्री गणेश मानकिवली, आपण थोडंसं मागे या आणि आपण बसून घ्या, कारण वारंवार आम्हाला आयोजन कमिटी आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहे. संध्याकाळचं सत्र 9 बॉलचा खेळ शिल्लक, 3 बॉलचा खेळ शिल्लक, 9 धावांची गरज. नवीन बॅटर मैदानावरती हेमंत ऑन साइडला खेळला. फ्लिक ऑफ द रिक्स, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मेडबी घेण्यात चाललाय हवा के साथ साथ घटा के संग संग बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा षटकार येतोय. हा चक्का नाही, हा अट्टा नाही तर हा दस्ता आहे. बॉल सीमा पार, सिक्सर. धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. वेगाने आता पुढे सरकतोय. या 2 बॉलमध्ये 3 धावा इथून चेस करावाच लागतील, कारण स्पर्धेचा मुख्य नियम कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा मुख्य नियम आहे. त्यामुळे या मॅच मध्ये 3 धावा मात्र बनवावाच लागतील. म्हटलं जातं ना, जिंदगी के रास्ते कभी आसान नहीं होता, बिना संघर्ष के यहाँ पर कोई मान नहीं होता है. अरे जब तक बड़े चिन्ह हथौड़े के घाव तब तक तो पत्थर भी भगवान नहीं होता.
बिग हिट करण्याचा प्रयत्न होता, एक सिंगल पुन्हा एकदा इथे मात्र एक पडली गेली. आता दुसरीचा प्रयत्न करतात, 2 धाबा इथे मात्र एक पडण्याचा प्रयत्न जरूर झालाय, परंतु बॅटर कोणता आउट होईल हे देखील पाहावं लागेल. सामना येऊन ठेपला, शेवटचा एक बॉल, 2 धाबाची गरज. या मॅचमध्ये पंकज बोलेला मैदान सोडावं लागतंय. या मॅचमध्ये ज्या खेळाडूवरती विश्वास दाखवलाय तोच खेळाडू पंकज बोले मैदानाच्या बाहेर आता दाखल होईल. एक बॉल मध्ये 2 धाबाची गरज. या मॅचमध्ये म्हटलं जातं ना, संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाकर भगवान नहीं मिलता. अरे क्यों लोग आज भी पत्थर को पूछते हैं, क्योंकि भरोसा लायक इंसान नहीं मिलता. ज्या खेळाडूवरती विश्वास दाखवलाय तोच खेळाडू आता इथून मात्र मैदान सोडतोय. पंकज बोलेनं मैदान सोडलंय. नवीन बॅटर मैदानावरती प्रशांत भोर दाखल झालाय. चला वेळ आपल्याकडे कमी आहे, त्यामुळे आता या मॅचमध्ये इथून लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. दोन्ही संघ मैदानावरती मेहनत करतात, प्रयत्नांची पराकाष्ठा करतात. अरे आ देखे जरा किसमें कितना है दम, जम कर रखना कदम, मेरे साथ या सामना बनला असेल तर एकदा जोरदार टाळा व्हायला हरकत नाहीये. दोन्ही संघ मैदानावरती लढतात, दोन्ही संघ मैदानावरती झगडतात. शेवटचा एक बॉल, 2 धाबाची गरज आहे या मैदानावरती. निसारबाई शेख महाराष्ट्र पोलीस त्यांना देखील एका जागेवरती थारा लागत नाहीये, कारण त्यांचा आवडता संघ मैदानावरती खेळतोय. हो श्री गणेश माणकिवली विरोधात भावाळे बी. शेवटचा एक बॉल, 2 धाबाची गरज आहे. या मॅच मध्ये आपण पाहतोय जबरदस्त 2 बॉल मध्ये 3 धाबाची गरज असताना बिग हिट करण्याचा प्रयत्न पंकजचा पूर्णपणे फसला पडतो. आता शेवटचा बॉल, इथून सामना जिंकणार कोण, यापेक्षा सामना कसा होईल हे देखील पाहावं लागेल. या मॅच मध्ये जोबेली टीम देखील इथे मात्र आनंद घेतात. महेंद्र धुळे, सुधीर धुळे, तुमचं देखील मनपूर्वक स्वागत. तुम्ही देखील चांगलं खेळलात या स्पर्धेमध्ये. शेवटचा एक बॉल, 2 धाबाची गरज. एकदा जोरदार टाळ्या या शेवटच्या बॉल साठी. तुम्ही पाहताय संघ मैदानावरती 2 ताकदवर टीमच्या दरम्यान ही बास तुम्हाला पाहायला मिळेल. प्रेशर 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 तुम्हाला पाहायला मिळेल. फटाके तुम्ही थांबवा थोडस. आयोजन कमिटी बघा खेळाडू डिस्टर्ब होऊ शकतात, त्यामुळे आपण थोडस थांबा प्लीज, विनंती आहे. चेंडू टाकताना आपण कोणत्याही प्रकारचा गडबड घोटाळा करू नका. एक बॉल, 2 धाबाची गरज. सिंगल धाव इथे एक पडली, दुसरीचा प्रयत्न करतात आणि 2 धावा एक पडल्या. सामना जिंकलाय टीम श्री गणेश माणकिवली संघानं. अभिनंदन टीम श्री गणेश माणकिवली, एक मोठा विजय संपादित करत असताना हो इतिहास रचलाय. म्हटलं जातं ना, इतिहास इथे मात्र रचत असताना तोही तो इतिहास रचलाय आणि इतिहास इथे रचलाय टीम श्री गणेश माणकिवलीला. कारण सामना जिंकत असताना ही मॅच तुम्ही पाहताय ती मात्र जिंकली आहे आणि या मॅच मध्ये आपण पाहतोय एक मोठा विजय संपादित करत असताना टीम श्री गणेश माणकिवली.
चलिए सगळ्या टीमला विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठासमोर उपस्थित व्हा. विनंती असेल बक्षीस वितरणचा कार्यक्रम इथे संपन्न होणार आहे.